तर इथे आता आपण क्रॉसपट्टी विथ प्रिन्सेस ब्लाऊज शिवत आहोत। त्यासाठी इथे आपण पूर्ण उंची प्लस 1 इंच असं ब्लाऊजसाठी माप टाकलेलं आहे। त्यानंतर मी इथे शोल्डरचं माप टाकलं आहे 5.25 इंच। 5.25 इंचाच्या मार्किंगपासून आपण 34 छातीसाठी इथे 5.5 इंचावरती मुंड्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्या मार्किंगवरती सरळ रेषा मारून आपण छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन, त्यानंतर सगळ्यात खालच्या रेषेवरती आपण कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन असं माप टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मुंड्याचा जो आकार आहे तिथून आपण 5 इंच अंतर आतमध्ये घेऊन तिथे रेषा मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर मुंड्यापासून तिरकी रेषा घेऊन तिथे आपण 1.5 इंच आणि 1.25 इंच असं मुंड्याचं मार्किंग इथे करून घेतलेलं आहे आणि मुंड्याचा जो आकार आहे ते फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपण इथे काढून घेतलेला आहे। तर इथे आता आपण क्रॉसपट्टी विथ प्रिन्सेस ब्लाऊज, त्यानंतर गळा रुंदीचं माप जे आहे 2.25 इंच घेऊन आपण पुढच्या गळ्याचं माप जे आहे अर्धा इंच ॲड करून टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे क्रॉसपट्टीचं माप टाकतो आहे। तर क्रॉसपट्टीचं जे काही माप आहे ते आपण ब्लाऊजच्या उंचीनुसार टाकत असतो। तर इथे ब्लाऊजच्या उंचीनुसार मी 2.5 इंचाची क्रॉसपट्टी इथे ठेवलेली आहे। त्यानंतर क्रॉसपट्टीपासून 1.5 इंच अंतर वरती घेऊन आपल्याला छातीचा 10वा भाग असं माप टाकून घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटपासून आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार जो आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे। तर क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तो मी इथे फ्रेंच कर्वने दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला छातीच्या मापानुसार इथे बस्ट पॉईंट काढून घ्यायचा आहे। तर बस्ट पॉईंट जो आहे तो प्रत्येक छातीनुसार इथे वेगवेगळा असतो। तर इथे बस्ट पॉईंटपासून मी डॉटेड लाईन काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे छातीच्या 10व्या भागापासून मी ते सरळ लाईन मारून घेतलेली आहे। यानंतर आता आपल्याला जो काही प्रिन्सेसचा शेप इथे द्यायचा आहे त्यासाठी मी प्रिन्सेसच्या टक्ससाठी माप टाकलेलं आहे। जेवढं माप इथे आपण वाढवलेलं आहे तेवढंच टक्सचं माप आपल्याला फिटिंगच्या बाहेरसुद्धा वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर हा जो टक्स आहे तो वरच्या भागाला इथे जिथे टच होतो तिथे सुद्धा आपल्या इथे पॉईंट घेऊन प्रिन्सेसचा आकार जो आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता प्रिन्सेसचा आकार जो आहे तो इथे मी फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथे जेवढा भाग जो आहे आपला प्रिन्सेसच्या टक्समध्ये जाणार आहे तेवढा भाग मी इथे फिटिंगच्या बाहेर वाढवून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे क्रॉसपट्टी मोजून घेतली। यानंतर आता आपण हा जो काही पॅटर्न आहे तो इथे कट करून घेऊयात। तर हा पूर्ण पॅटर्न जो आहे तो मी इथे आउटलाईन अगोदर कट करून घेतलेली आहे। त्यानंतर हे दोन्ही जे भाग आहे ते मी इथे वेगळे करून घेतलेले आहे। त्यानंतर जो भाग आपण इथे फ्रंटमध्ये वाढवला होता तो मी कट करून घेतला। त्यानंतर क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घेतली। यानंतर आता जो काही प्रिन्सेसचा टक्स आपण तयार केलेला आहे तो सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे। आता आपण बॅक साईडचा भाग बघतोय। तर बॅक साईडमध्ये सुद्धा जेवढा भाग आपण इथे वाढवला होता तो भाग मी इथे कट करून घेतलेला आहे आणि बॅक साईडचा गळा इथे। तर या पेपर पॅटर्नचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक जी आहे